दरवेळेस त्याच मोमोज खायशीन कटा उन्हाशीन ना, फक्त म्हणण्यानुसार हाय रेसिपी ट्राय करा. बनवायला सोपी पण लागाले बापरे, बाहेरनं पण फेल करते इथलं भारी आहे. घरच बनवू शकतोस आपण. तर हाय मोमोज आपला ह्या मोमोज बनवासाठी ना, कुठलाही मोमोज बनायला हवा ना, पनीर मोमोज, सोयाबीन मोमोज, जे मोमोज तुम्हाला आवडत असेल ना, सगळ्याच रेसिपी मी चॅनलवर शेअर करेल, पोस्ट करेल, त्या नक्की देखील याच्यात. तर त्याच मोमोज स्टीम करीशील ना, त्याचं थंड करल्यावा ना, आणि त्याला कडकडीत तेल मा लाल होईस तर कुरकुरीत असं तैल्यावा ना. त्याच तेल मा गरम तेल मा ना, मी थोडं तेल काढली ना, त्यांना मग अद्रक बारीक चिरीशीन आणि लसूण बारीक चिरीशीन मस्तपैकी लाल करली ना, त्यांना ना कांदा, ज्या कांदा पात ना कांदा राहतच त्यांना बारीक चिरीशीन, शिमला मिरची जी बारीक चिरीशीन म्हणजे स्क्वेअर म्हणजे चौकोन आकार कापिली ना मी, आणि त्याला मस्त लाल करली ना, त्यांना कांदा पात टाक बारीक चिरीशीन आणि मस्त थोडंसं 50% शिजवल्यावा ना, त्यांना ना 2 चम्मच शेजवान चटणी आणि जी मोमोची चटणी असतात ती टाके. मी मोमोची चटणीनी बी रेसिपी आपल्या चॅनलवर शेच ती देखील. आणि त्यांना टमॅटो सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस जो असेल तो, विनेगर टाकानं आणि सगळं छान मिक्स करा मस्तपैकी एकदम छान. 1-2 मिनटापर्यंत परतायशीन वेगळे. त्यांना थोडंसं पाणी लावानं आणि त्यांना कॉर्नफ्लोर टाकानं 1 चम्मच सगळं मिक्स करा स्लरी, आणि ती टाकी देवानी येणं वरनं ते छान असं घट्ट बस मस्तपैकी घट्ट होऊ द्यावा नाही. स्लरी टाकीशीन मस्त घट्ट होई गे. त्यानंतर चिमूटभर मीठ टाकानं स्वादनुसार, आणि त्यांना तळेलवाला कुरकुरीत मोमोज टाकी देवाना. ज्या मोमोज आवडत असेल ना त्याच मोमोज बनावा. सगळं मोमोजने रेसिपी तुमले तर चॅनलवर सापडीत जाईन. सगळं मिक्स करायचं वेगळे. बरं तुम्ही कांदा आणि पात टाकी मोमोज रेडी आहेत. फक्त एकदा ट्राय करा यार, वाव एक नंबर बनीन डायरेक्ट. फक्त असं इझी रेसिपीसाठी ना मना चॅनलला सबस्क्राईब करायचं जाऊ नका. बाहेरनं पण तुम्ही अजिबात खाणार नाही गॅरंटी मी देस. इथलं भारी टेस्टी आपण घर बसले बनवू शकतस, ते पण बिना पैसा लागताच. पण नक्की बनावा, जास्त बनावा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं जाऊ नका. बाय.